जुनी पेन्शन योजना संदर्भात दरवर्षी दरवेळी आंदोलन करून त्याकडे दुर्लक्षित केले जाते। महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 ची जुनीच पेन्शन योजना या ठिकाणी लागू करण्यात यावी। जज लोक आहेत त्यांनी सुद्धा वेगळं आपलं प्राधिकरण करून स्वतःसाठी पेन्शन लावून घेतली। यशवंत स्टेडियम मधून हा मोर्चा जो आहे तो विधान भवनावरती निघणार आहे। एक दिवसाचा आमदार झाला किंवा 5 वर्ष जरी टर्म संपली तर त्या आमदाराला पेन्शन मिळतं, पण शिक्षकाला का नाही? म्हणजेच कुंपण शेत खात असेल तर दाग कोणाकडे मागावी अशी आमची व्यथा झालेली आहे। नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। खरं तर जुनी पेन्शन योजना आणि विशेष म्हणजे त्यामध्ये असणारे शिक्षक हा प्रश्न काही नवीन नाही। दरवर्षी शिक्षक या ठिकाणी येतात, दरवर्षी आंदोलनं केली जातात आणि विशेष म्हणजे आपण पाहतोय की जे विद्यार्थ्यांना घडवतात ते जे देशाचं भविष्य आहे ते घडवणारे जे शिक्षक आहेत तेच या प्रश्नामध्ये अडकले आहेत की जुनी पेन्शन योजना संदर्भात दरवेळी आंदोलन करून त्याकडे दुर्लक्षित केले जाते। काय सांगाल तुम्ही या संदर्भात? सर, यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर राज्यभरात असलेले 17 लाख जे काही कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं त्यावेळेस DCPS नावाची योजना सुरू केली। त्याचं नंतर जे आहे ते NPS मध्ये रूपांतर करण्यात आलं आणि आता राज्य सरकार जे आहे त्यामध्ये सुधारित निवृत्ती वेतन या नावानं जे नामकरण करण्यात येत आहे। पण मुळामध्ये राज्यातल्या या 17 लाख कर्मचाऱ्यांची एक मुख्य मागणी आहे की आम्हाला महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 ची जुनीच पेन्शन योजना या ठिकाणी लागू करण्यात यावी, ज्यामध्ये सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला हे सन्मानानं त्या ठिकाणी व्यतीत करता येईल। त्यानं जे आपल्या सेवा कालामध्ये जी सेवा दिलेली आहे त्या सेवेचं त्याला जे आहे ते फळ त्या ठिकाणी जे आहे ते मिळेल। एकूण किती शिक्षक कर्मचारी आहेत ज्या ह्या मागण्यासाठी उतरले आहेत? या ठिकाणी राज्यभरातल्या ज्या 17 लाख कर्मचारी आहेत त्यातले थेटपणे NPSचे 8,27,000 कर्मचारी त्यामध्ये थेटपणे सभासद आहेत आणि या सर्व सभासदांचं आणि या कर्मचाऱ्यांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला हे राज्य सरकारची सुधारित असेल, केंद्र सरकारची UPS किंवा ज्याला आपण GPS नाव दिलं जातं या अशा प्रकारची कुठलीही फसवी योजना आम्हाला नको आहे। आम्हाला महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 ची जुनी पेन्शन योजना त्या ठिकाणी लागू करावी ही एकमेव मागणी या ठिकाणी जे आहे ते मागच्या 20 वर्षापासून कर्मचारी या ठिकाणी जे आहे ते विविध आंदोलनाच्या माध्यमातून करत आहे। अगदी आपण पाहतो की ही मागणी गेल्या 20 वर्षापासूनची होत आहे, पण यावरती आता तुम्ही सांगा की मग 20 वर्षापासून मागणी करताय, दरवर्षी तुम्ही येताय, दरवर्षी निवेदनं देताय, त्याचा काही परिणाम होतोय का नाही? हो सर, यामध्ये या मागच्या 20 वर्षाच्या आंदोलनाचं फलित असं आहे की आजवर जे काही DCPS योजनेतले किंवा NPS योजनेतले मयत कर्मचारी होते त्यांना कुठल्याही प्रकारचा आधार त्या कुटुंबाला मिळत नव्हता। पण या आंदोलनाचं फलित हे आहे की आपण या योजनेमधल्या जर कर्मचाऱ्याचं सेवा कालामध्ये जर मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन असेल, ग्रॅच्युटी असेल, डेथ ग्रॅच्युटी असेल आणि अनुकंपा धोरण असेल, यासारख्या अनेक विविध ज्याला आपण म्हणतो की त्याचे मौलिक अधिकार जे आहेत या मागच्या 20 वर्षाच्या आंदोलनानं प्राप्त करून दिलेत। आता एकमेव या ठिकाणी जे आहे या आंदोलनाचं जे काही उर्वरित भाग जो आहे तो म्हणजे कर्मचाऱ्याला त्याचं जे काही अंशदान दिलं जातं त्याच्या अगेन्स्ट त्याला जे आहे ते 50% निवृत्ती वेतन जे आहे त्याच्या लास्ट बेसिकच्या हे मिळणं अभिप्रेत आहे। ही मागणी या ठिकाणी जे आहे ते कर्मचारी घेऊन हे राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये या NPSच्या विरोधामध्ये हा मोठा लढा उभा। तुम्ही कधीपासून या ठिकाणी आलात? आज आंदोलनाचं जे काही मोर्चाचं जे काही स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे, सकाळी 10 वाजता या ठिकाणी यशवंत स्टेडियम मधून हा मोर्चा जो आहे तो विधान भवनावरती निघणार आहे। राज्यभरातून लाखो कर्मचारी या ठिकाणी आपल्याला सरकार विधान भवनापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला शक्य काय? कारण सगळे बॅरिकेड लावून विधान भवन बंद केलं आहे, नागरिकांच्या समस्या जनतेपर्यंत तिथपर्यंत जाणं शक्य नाही। हो सर, हा आमचा दरवर्षीचा अनुभव आहे। प्रत्येक वेळेस सरकार आमचा जनक्रांती मोर्चा असेल किंवा विविध जे काही पायी मोर्चा होत असतील, विविध अडथळे आम्हाला या ठिकाणी जे आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून आलेले असले तरी देखील कर्मचारी आपल्या मागण्यावरती ठाम असल्यामुळं यातून मार्ग काढत आहेत राज्य सरकारपर्यंत आपला आवाज या मोर्चाच्या माध्यमातून पोहोचवतो। वाटतं राज्य सरकारच्या कानावरती तुमचा आवाज जाईल? कारण राज्य सरकार आता गुंतलं आहे आगामी निवडणुकामध्ये। काल संध्याकाळी बैठका झाल्या आहेत की एकत्र लढू का वेगळे लढू, त्याच्यामध्ये तुमचा आवाज ऐकला जाईल। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, तुम्हाला काय अपेक्षित आहे की तुमचं निवेदन तुम्ही कुणाला दिलंय का किंवा तुमच्या ह्या मागण्या ऐकून घेण्यासाठी कुठला मंत्री इथपर्यंत आलाय? नक्कीच आमच्या मागण्या ऐकण्यासाठी जे आहे ते संबंधित विभागाचे मंत्री आणि ते शासनाचे प्रतिनिधी त्या मोर्चाच्या ठिकाणी येतील आणि आपण जसं म्हणालात की हा आमचा आवाज पोहोचेल का, तर नक्कीच आवाज शासनापर्यंत पोहोचेल। या संदर्भातली निवेदनं त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि ज्यावेळेस लोकशाहीमध्ये संघटित लोक होतात त्याच वेळेस त्यांचे प्रश्न सुटतात। आपल्याला माहिती असेल राम मनोहर लोहिया म्हणाले होते
जब संसद आवारा हो जाती है, जब संसद सड़कें सुनसान होती है तो संसद आवारा होती है. त्यामुळं या ठिकाणी जर लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर जे उतरून आंदोलन करत असतील तर निश्चित स्वरूपात या ठिकाणी आवाज जो आहे तो सरकारपर्यंत पोहोचेल. भैऱ्या सरकारपर्यंत शिक्षकांच्या मागण्या खरंच जातील का हे पाहणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतोय की अधिवेशनाचा आजचा हा 5वा दिवस आहे. 5व्या दिवशीपर्यंत देखील अधिवेशनामध्ये जनतेच्या समस्याबद्दल बोललं जात नाही. विरोधक देखील थंडावलेत असं दिसतं. त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुका असो, जिल्हा परिषद निवडणुका असो, यापूर्वी झालेल्या नगरपंचायत नगरपरिषदेच्या निवडणुका आहेत, याबद्दल सगळे नेते आपापल्या वार्डामध्ये आपापल्या परिसरामध्ये बिझी आहेत. पण तिथपर्यंत जनतेचा आवाज जाईल का हे पाहणं देखील गरजेचं आहे. खरं तर आज ह्या शिक्षकांचं असं मत आहे की 1 दिवसाचा आमदार झाला किंवा 5 वर्ष जरी टर्म संपली तर त्या आमदाराला पेन्शन मिळतं, पण शिक्षकाला का नाही. जो शिक्षक विद्यार्थी घडवतो, जो शिक्षक देश घडवतो. मी डॉक्टर ललितभाऊ शनिवारे, विभागीय कोषाध्यक्ष, महाराष्ट्र दोन्ही. आमची अशी मागणी आहे की ज्या अर्थी आमदार किंवा खासदार होतो, एका दिवसात आमदार होतो, त्याला पेन्शन मिळते. आमच्या त्या पेन्शनला विरोध नाही आहे, आमच्या कोणत्याही याला विरोध नाही. पण ज्या अर्थी आम्हाला 60व्या वर्षी रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळते, तर आमदार खासदार जेव्हा 1 दिवसाचा आमदार होतो लगेच त्याला 20 किंवा 25व्या वर्षी त्याला पेन्शन लागली होते, पहिल्या टर्मला, दुसऱ्या टर्मला. हे व्यवस्थित नाही आहे. राज्यसभा असेल, लोकसभा असेल, एखादा विधानसभा असेल, प्रत्येकाला त्यांनी आपली पेन्शन लावून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे इथे विरोधी पक्ष नेता असेल किंवा एखादा राज्यामध्ये दर्जा दिलेला एखादा अधिकारी असेल, त्याला सुद्धा यांनी पेन्शन लावून घेतली आहे. हे ते संयुक्तिक नाही आहे. त्याचप्रमाणे येणारे आपले जे जज लोक आहेत त्यांनी सुद्धा वेगळं आपलं प्राधिकरण करून स्वतःसाठी पेन्शन लावून घेतली. म्हणजेच कुंपण शेत खात असेल तर दात कोणाकडे मागावी अशी आमची व्यथा झालेली आहे. म्हणून आम्ही हक्काची मागणी करण्यासाठी इथं आलो आहोत. एकच मिशन. अगदी आपण पाहतोय की कुंपणच शेत खात असेल तर मागणी कुणाकडे करायची असं शिक्षकांचं मत आहे. खरंच यावर्षी तरी शिक्षकांचा हा आवाज सरकार ऐकणार का हे पाहणं गरजेचं आहे.